ते खंबीरपणे सरकार म्हणून आपल्या पाठीशी आहेत आणि दुसरी गोष्ट समाज म्हणून आपण पाठीशी उभं राहायचंय. राहिला बुलडोझरचा विषय, आता खरं तो बुलडोझर गेलाच पाहिजे. या संदर्भामध्ये आपण एक सुजयदादांशी एक मीटिंग लावणार आहोत, ते भेटायला येणार आहेत तुम्हाला. तर त्यांना आपल्याला हेच सांगायचं आहे का त्या आरोपीच्या घरावर बुलडोझर गेला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी वकील आपल्याला दिलेला आहे, त्यांनी सांगितलंय का वकील आम्ही देणार आहोत. शासनाकडून जी मदत मिळणार आहे ते पालकमंत्री आपल्याला देणार आहेत. फक्त गैरसमज करून घेऊ नका, सगळे आपल्या सोबत आहेत. फक्त समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी लक्षात घ्या. आणि आपल्याला असं विखरायचं नाही, एकत्र राहून हा लढा द्यायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे ते शेख दादांनी सांगितलं त्या कुटुंबाला सुद्धा मदत देणार आहे. हीच आमची विनंती आहे. आज फक्त असं समजू नये का एक यो सुद्धा रस्ता बंद होईल आणि तो सुद्धा बंद होईल, एवढीच आम्ही विनंती करतो, या चौघांमार्फत करतो. त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे ग्रामस्थांनी सुद्धा लवकरात लवकर त्याचं घरावर कसा बुलडोझर घालता येते निर्णय घ्या. या कुटुंबाला कसा न्याय मिळेल ही प्रशासनानं विनंती आहे. शिर्डीमध्ये राहत्यामध्ये काही घटना घडल्या होत्या. शिर्डीमध्ये सुजयदादांनी आणि त्यांनी ऐका, शिर्डीमध्ये सुजयदादा नगरमध्ये सुद्धा आता एक घटना घडलेली आहे, तिथं सुद्धा ते फिरवणार आहेत. तर असेच बुलडोझर या ठिकाणी ह्या घरावर सुद्धा फिरला पाहिजे. नाहीतर आमच्या हातात आम्ही ससे मासे मटण खाणारी माणसं आहेत, आम्हाला बुलडोझर नाही, आम्हाला सारे फिरवता येईल. आता आम्ही 15 दिवसाचा मुदत देतो तुम्हाला या ठिकाणी. मग दादा तुमच्या भागातला राहता तालुक्यातला विषय हा, त्याच्यामुळे इथे सुजयदादांनी आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी यामध्ये लक्ष घालून या कुटुंबाला आरोपी अटक आहेत. परंतु हे बुलडोझर जातं का नाही हे आम्हाला बघायचं. माननीय सुजयदादांच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा आहे. माननीय सुजयदादांच्या या कारवाईला यल्लापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आणि जसे आपले लोक गेल्यानंतर त्याच्या जात जशी समजली तर त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचे सेक्शन आज ॲड होत आहेत. ॲट्रॉसिटीचे जे कलम आहेत त्याच्यामध्ये जो पहिल्यांदा सुरुवातीला अनोळखी मृतदेह भेटला म्हणून स्थानिक नागरिकाच्या तक्रारीवरून तो खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. नंतर तो जेव्हा आपले नातेवाईक पोचले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचे कलम आज ॲड होत आहेत. अजून काही विचारायचं कोणाला? त्याबाबत प्रशासनाने दखल घेतलेला जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यात आता जो जिल्हा समाज असल्या कारणाने ॲट्रॉसिटी देखील त्याच्यात जे कलम आहेत ॲट्रॉसिटीचे ते देखील त्याच्यात समाविष्ट करण्यात येऊन लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याबाबत आम्ही दखल घेऊ आणि याबाबत PSI साहेब असेल किंवा असेल त्याचा फॉलोअप करू. आणि तसेच शास्त्रीय नियमाप्रमाणे जो निधी असेल किंवा मदत देता शक्य असेल ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर तो मरत नाही तर त्याला चाकूने वार केले त्याच्यावर. बरं, पोलीस प्रशासन म्हणतंय का आम्ही त्यांना तिथं अटक केली. बरोबर, अटक केली ना? किती आरोपी अटक केलेत? हा ठीक आहे, नाही अटक केली. दुसरी अशी गोष्ट, ठीक आहे, पोलिसांचं म्हणणं का आम्ही अटक केली. दुसरं, तुम्ही शासन म्हणून ह्या कुटुंबाच्या आर्थिक निधी म्हणून किंवा त्यांच्या पाठीशी कसं उभं राहणार? कारण ते गरीब कुटुंब हे अक्षयला लहान लहान लेकरं आहेत, बारीक बारीक, त्यांचा प्रपंच रोजंदारीवर आहे. आज 15 ऑगस्ट आहे, ज्या 15 हे देश जो स्वातंत्र्य झाला सगळ्यात मोठा लढा या आदिवासींनी दिलेला आहे. आणि याच दिवशी जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही महायुती म्हणून हे कदापि सहन करणार नाही.